इथे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. राजस्थान रॉयल्स हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. पहिल्या मॅच मध्ये काहीशी खराब कामगिरी या देखील संघाची झाली आहे, परंतु ही मॅच दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय या सिच्युएशन मध्ये येऊन थांबलेली आहे. इथे आघाडीचा गोलंदाज देखील गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. आदिनाथ इथे आपण पाहतोय स्ट्राईकला सज्ज आहे. आदिनाथ कुठे? पंजाब मुंबई मॅचला इथे सुरुवात होईल. लेट्स प्ले. पंचांचा इशारा येतोय. मंगेश जगताप आणि आदिनाथ चिकने ही जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज इथे सज्ज होतोय विवेक पवार. पवार म्हटल्यानंतर पॉवर आडनावामध्ये देखील आहे. आता खेळाडूमध्ये देखील तीच पॉवर आपल्याला पाहायला मिळेल का? पहिला चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर. पंचांनी गोलंदाजाला इथे दंडित केलाय. जमीन लगत दोन्ही हात केलेत समांतर. धावा कळवल्यात अवांतर. अवांतर धावेने धावसंख्येचा शुभारंभ, धावसंख्येची सुरुवात, धावसंख्येचा श्री गणेशा इथे केला जातोय. या ठिकाणी कपिल शेठ बुत्ता यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत, मनपूर्वक असं स्वागत आहे. मी मान्यवरांना विनंती करेल की हे व्यासपीठ तुमच्यासाठी इथे उभं केलेलं आहे. आपण देखील या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आपल्याला ही नम्रतेची विनंती असेल. पहिला चेंडू आपण पाहिलं तर विवेक पवार यांच्या माध्यमातून हाताळण्यात आला. त्या दरम्यान पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव मात्र आपल्याला पाहायला मिळाली नाही. परंतु दुसऱ्या चेंडूवरती इथे मात्र गोलंदाजाने आपली पॉवर दाखवली आहे. अगदी जोरदार अपील केली, परंतु तिथे मात्र ती अपील फेटाळली जाते. कुठल्याही प्रकारची दाद इथे दिली जात नाहीये. पुढचा चेंडू इथे मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा जोरदार अपील. पंचांनी इथे जोरदार अपीलला मात्र या ठिकाणी उत्तर इथे दिलेलं नाहीये. फर्स्ट एज बॉक्स द्या. फर्स्ट एज बॉक्स. काहीशी इजा तिथे खेळाडूला झाली आहे. फर्स्ट एज बॉक्स कुठे आहे? डगआउट मध्ये आहे ना? फर्स्ट एज बॉक्स मला वाटतं व्यासपीठावरती आहे. तिथे बघा लवकर. चेंडू अडवताना काहीशी दुखापत इथे खेळाडूला होते. संघाचा संघनायक तिथे दुखापतग्रस्त आहे. अतिरिक्त खेळाडूने मैदानामध्ये जाऊन त्यांची जागा सांभाळायची आहे. संघाचा संघनायक तिथे जायबंदी होतोय. काहीशी इजा तिथे होते आहे. पंचांकडे अपील त्या दरम्यान मागितली जाते, परंतु पंचांनी ती अपील फेटाळून दिली आहे. बघा, टेनिस बॉलने देखील हाताला दुखापत होऊ शकते, हे सिद्ध आहे. फक्त लेदर बॉलनेच होते असं नाही, तर टेनिस बॉलने देखील होऊ शकते. क्रिकेट हा सर्वांच्या जीवाभावाचा खेळ असला तरी सुद्धा तितकासा सोपा नाहीये. पुढचा चेंडू इथे मात्र हलक्या हाताने चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एका धावेने आदिनाथ याने आपलं खातं उघडलंय आणि धावसंख्येमध्ये देखील एकने वाढ होते. धावसंख्या होते ती 2 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. आतापर्यंत 2 धावा इथे पूर्ण होतात. विवेक पवार गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज आहे. आतापर्यंत चांगली कामगिरी त्यांची पाहतोय. पुढचा चेंडू स्विचिटचा प्रयत्न. हा प्रयत्न मात्र इथे फसतोय. चेंडू निर्धाव आहे. मंगेश देखील तितकाच विस्फोटक फलंदाज आहे. ज्या नावाजलेल्या खेळाडूंची यादी आपल्या या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये प्रमोद कुडले आहे, त्याचबरोबर महेंद्र जाधव आहे, मनोज साठे आहे. त्यामध्ये मंगेशचं देखील नाव अग्रस्थानी असतं. मंगेश जगताप. आज या खेळाडूचा वाढदिवस देखील आहे. पहिली मॅच गमावली आहे, परंतु ही मॅच कमवावीच लागेल, अन्यथा आव्हान. इथे मात्र फुल टॉस आणि त्यावरती केलेला प्रहार. इथे जाईल चेंडू सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय. एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमारेषेला गवसणी घालणार आहे. खणखणीत सनसनीत दणदणीत चौकार 4 धावेंसाठी. फुल्लर लेनचा चेंडू इथे गोलंदाजाकडून काहीसा चुकीचा चेंडू हाताळण्यात आला. फलंदाजाने मात्र परफेक्ट त्या ठिकाणी मिडल ऑफ द बॅट या चेंडूला घेतला आणि त्यानंतर चौकाराने देखील धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 6 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. एखाद्या फलंदाजाच्या जर फॉर्म मध्ये यायचं असेल ना, तर अशा पद्धतीने चेंडू जर टोलवायला मिळाले तर तो लगेचच फॉर्म मध्ये येईल. पुन्हा एकदा चेंडू सुरेखरित्या इथे हाताळला जातोय. नॅचरल आउटस्विंग आहे. म्हणजे गोलंदाज जर आपण पाहिलं तर डावखुऱ्या शैलीचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. चेंडू पडल्यानंतर काहीसा उजव्या एष्टीच्या बाहेर मार्गस्थ झालाय आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न
इथे सातत्याने फसला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 6 धावा. म्हणजे विवेक पवार या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी इथे विवेक पवार याची आपण पाहिली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. इथे गोलंदाज सज्ज होईल यश जाधव. तर नावातच यश आहे. पाहूया संघाला यश मिळवून देण्यासाठी कशा प्रकारे कामगिरी करतो. एक अष्टपैलू खेळाडू आहे. पुन्हा एकदा डावखुऱ्या शैलीचाच गोलंदाज यश जाधव. मागच्या मॅच मध्ये काहीशी खर्ची गोलंदाजी केली, फलंदाजी देखील काहीशी खराब, परंतु या मॅच मध्ये पुन्हा एकदा सुरुवात. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू आहे. उसळी घेणारा चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी. अगदी आपण पाहिलं तर आखूड टप्प्याचा चेंडू आहे. फलंदाजाच्या अगदी नाकाजवळून चेंडू गेलाय. अगदी नवीन चेंडूचा वास देखील फलंदाजाला आला असेल, त्यामुळे परफ्यूम डिलिव्हरी या डिलिव्हरीला नाव दिलं जातं. चेंडू मात्र डॉट बॉल. पुन्हा एकदा चेंडू मिडॉनच्या दिशेने. इथे मिडॉनला बीट केलाय, परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक अगदी वेगात येऊन चेंडू अडवतोय. आता 100% एफर्ट द्यावेच लागतील दोन्ही संघांना. इथे कोणी हारण्यासाठी आलेलं नाही. सर्व काही या ट्रॉफीसाठी आणि आपल्या स्पर्धेमध्ये आपल्या संघाला जिंकवण्यासाठी इथे 11च्या 11 खेळाडू मैदानामध्ये शिरतीचे प्रयत्न करतात. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 1-7. 7 धावा झाल्यात. आघाडीचे दोन्ही बॅटर अजूनही प्रयत्न करतात पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा, परंतु अजूनही अपयशी आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. अगदी रडार मध्ये चेंडू फेकून दिलाय. सीमारेषेला गवसणी घालणारा एक उतुंग बहारदार टोला. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. 6 धावा. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जी उडी घेते. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 13 धावा. चांगला फटका इथे मंगेशच्या बॅटमधून येतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. आता सरळ हाताने ज्या धावा येत आहेत त्याला उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र तो प्रयत्न फसतोय. बघा, एकदा सरळ हाताने जर धावा येत असतील तर सरळ हाताने धावा घेण्याचा प्रयत्न सातत्याने करणं गरजेचं आहे, परंतु फलंदाज स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न करतोय. तो प्रयत्न फसलाय. चेंडू मात्र डॉट बॉल आहे. जे रिदम इथे ब्रेक केला जातोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल होईल का? झेल फार महत्वाचा. इथे टिपला जातोय झेल. मंगेशचा संपलाय खेळ. पहिला फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. स्वतःवरती नक्कीच नाराज आहे, परंतु इथे मंगेश बाद झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स या संघावरती फार मोठं दडपण आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पाहूया नवीन बॅटर कशा प्रकारे इथे मंगेश यांची जागा भरून काढतोय, कारण ही मॅच तितकीच महत्वाची आहे. दिल्ली कॅपिटल्स पहिली मॅच गमावलेली आहे. या मॅच मध्ये देखील सुरुवात म्हणावी तशी झालेली नाही. एक षटकार एक चौकार मंगेशच्या बॅटमधून आला, परंतु मोठ्या इनिंगची गरज होती. नवीन बॅटर त्यांची जागा भरून काढण्यासाठी जात आहेत. स्वप्नील नवीन बॅटर इथे आपण पाहतोय. स्वप्नील मेंगडे इथे नवीन बॅटर मैदानामध्ये. जर्सी क्रमांक 45 आहे. पाहूया कशा प्रकारे इथे धावसंख्येमध्ये वाढ करून देईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 13 धावा. 13 धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद आहे. संघाचा संघनायक इथे चांगला असं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. काहीसा अनोखा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू मात्र डॉट बॉल आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ इथे संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर दिल्ली कॅपिटल्स या संघाची धावसंख्या एक फलंदाज बाद 13 धावा झाल्यात. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. चला थोडंसं स्पीडअप करा. अजिबात वेळ मध्यंतरी लावू नका, कारण तुम्ही जो वेळ मध्यंतरी लावणार आहे पुढच्या ज्या मॅचेस आहेत त्या कमी षटकांच्या होतील, त्यामुळे एखाद्या संघाचं नुकसान होऊ शकतं. जे तुम्ही कुठल्याही खेळाडूचं नुकसान, कुठल्याही संघाचं नुकसान तुम्ही करू नका. तुम्हाला सातत्याने ही विनंती आहे. 2 षटकांचा पॉवर प्लेचा षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या होते ती 13. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. ज्यांची पॉवर आपण पहिल्या षटकामध्ये पाहिली तो विवेक पवार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आहे. विवेक पवार इथे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत.
षटक क्रमांक 3 ची सुरुवात. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर पाहूया कशा प्रकारे इथे कामगिरी केली जाईल. इथे मात्र इनसाइड आउटचा फटका मिड ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमारेषा पार. इथे येतोय एक बहारदार चौकार 4 धावेंसाठी. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 17 धावा. अशा फटक्यांची गरज दिल्ली कॅपिटल संघाला आहे. अगदी बॅटच्या समोर टाकलेला चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार चेंडू मिड ऑफच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय चौकारासाठी. धावसंख्या होते ती 17. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. प्रयत्न अप्रतिम परंतु प्रयत्न फसलाय. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार 4 धावेंसाठी. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 21 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं सुरू आहे. आतापर्यंत 21 धावा झाल्यात. मंगेश बाद झाल्यानंतर इथे मात्र आपण पाहिलं ना तर आदिनाथ सर्व सूत्र आपल्या हाती घेतोय. विस्फोटक फलंदाजी इथे केली जाते. पॉवर प्ले मध्ये धावा आल्या नाहीत परंतु इथून पुढे धावा घेण्याचा प्रयत्न. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू एक चांगला फटका इथे सजवला जातोय. कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल अगदी मैदानाला गुदगुल्या करत सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय बॅक टू बॅक तिसरा चौकार 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 4 धावेंसाठी. सुरेख अशी फटकेबाजी इथे आदिनाथ याची पाहायला मिळते. मोठे मोठे फटके देखील आदिनाथच्या बॅटमधून येतात आणि मगाशीच नामोल्लेख मंगेश सरांनी केलाच की एक सिक्सर किंग म्हणून याची वर्णी लागते परंतु इथे चौकाराने देखील धावा ज्या जमा केल्या जातात. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केला जातोय. एक डीप पॉइंट डीप कव्हर त्यानंतर लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर असे 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर इथे मात्र तैनात केलेले आपण पाहतोय. गोलंदाजावरती इथे चढवलेलं आक्रमण. पहिल्या 3 चेंडूवरती आलेल्या 3 चौकारानंतर इथे चौथ्या चेंडूला गोलंदाज मार्गस्थ देखील होतोय. पुढचा चेंडू इथे मात्र हवाई सफर सिक्सर 6 धावा. क्या बात है. 3 चौकारानंतर उतुंग असा षटकार 6 धावा. म्हणजे इथे गोलंदाजाच्या माइंडसेटशी खेळण्याचं काम आदिनाथ करतोय. क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहिलं तर कव्हरच्या दिशेने अगदी दूरवरती फैलावलेला आहे. 3 खेळाडू हे मिड ऑफच्या दिशेने तैनात आहेत. एक डीप पॉइंट आहे डीप कव्हर आहे आणि लॉंग ऑन आहे लॉंग ऑफ आहे. आणि त्या व्यतिरिक्त या फलंदाजाने मात्र लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या अगदी बाहेर लांबवरचा षटकार खेचून काढलाय. 6 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 31 धावा. जे इथे आदिनाथने गेअर बदललाय. आता धावा इथे त्याच्या बॅटमधून येतात. 3 चौकारानंतर एक षटकार. पाहूया पुढच्या चेंडूवरती काय होतंय. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे झेल सुटला आणि त्यानंतर येतोय एक खणखणीत षटकार 6 धावा. आदिनाथने जो प्रयत्न केला त्या प्रयत्नांना यश मिळालं आणि यशच्या हातातून हा झेल सुटलाय. तर बघा खेळाबरोबर नशिबाची साथ असणं किती गरजेचं आहे. कॅचेस विन द मॅचेस. इथे आदिनाथचा झेल सोडला आणि त्यानंतर षटकार. धावसंख्या 37 धावा. इथे चुकीला माफी नाही. चुकला तो संपला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा एका हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र इथे चुकी करतोय. इथे पुन्हा एकदा चौकार आहे. म्हणजे एकूण 28 धावा बरोबर ना. 26 4 चौकार 16 आणि 12 28 धावांचं पॅकेज दिले इथे गोलंदाजाला. ज्या गोलंदाजाने पॉवर प्ले मध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाला पॉवर प्ले संपल्यानंतर 28 धावांना सामोरं जावं लागलं आणि त्याचं सर्व श्रेय आदिनाथला देण्यात येत आहे. काय बॅटिंग केली आहे. पहिले 3 चेंडू आपण पाहिले तर कव्हरच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार धाडले. त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला आणि त्यानंतरचे 3ही चेंडू जवळपास लॉंगॉनच्या डोक्यावरून खेळून काढले. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 40 पार. 41 धावा झाल्या. 3 षटकानंतर 41. 2 षटकानंतर 13 धावा होत्या. 3 षटकानंतर 41 धावा झाल्यात. म्हणजे इथे मीटर वाढवलाय. आता गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज डावखुऱ्या शैलीचा वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक. यश
यश जाधव इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. कशा प्रकारे इथे कामगिरी केली जाईल. पहिला चेंडू फुल्लर लेनचा. इथे मात्र फार वेळानंतर निर्धाव चेंडू होता, कारण मागच्या षटकातील 6च्या 6 चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलेले आहेत. परंतु इथे मात्र या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने होते. आकर्षक अशी पारितोषिक आहेत, आकर्षक अशी ही स्पर्धा आहे. सातत्याने नाविन्यपूर्ण कामगिरी या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या वतीने केली जाते. पुढचा चेंडू, हा चेंडू देखील सुरेखरित्या बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र फसतोय. चेंडू मात्र डॉट बॉल आहे. मागच्या षटकामध्ये 28 धावा आल्या, परंतु या षटकाची सुरुवात मात्र निर्धाव चेंडूने. लागोपाठचे 2 चेंडू डॉट बॉल आहेत. चांगली गोलंदाजी इथे यशच्या माध्यमातून केली जाते. झेल नक्कीच सुटलाय, परंतु ते सुटलेलं मागच्या षटकामध्ये झालंय. इथून नवीन सुरुवात यशने केली. पुढचा चेंडू, इथे मात्र अकूट टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र तो प्रयत्न फसतोय. चेंडू डॉट बॉल आहे. बॅक टू बॅक 3 चेंडू इथे निर्धाव. धावांचा जो रथ अगदी वेगामध्ये इथे पळत होता, त्याला रोखण्याचं काम यशने केलंय. नावात यश आहे, त्यामुळे संघासाठी यश मिळवून देण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. पुढचा चेंडू, इथे मात्र फलंदाजाची दांडी 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 गुल. दुसरा फलंदाज त्रिफळा बाद, फर्निचर डिस्ट्रॉय, बॅक टू द पॅव्हिलियन. इथे मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू. यशने मात्र संघासाठी दुसरं यश मिळवून दिलंय, कारण पहिल्या षटकामध्ये मंगेश सारखा फलंदाज बाद केला. दुसऱ्या षटकामध्ये इथे स्वप्नीलला देखील बाद केलाय. 2 फलंदाज इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय नागेश. नागेश इथे नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. 41च आहेत. 4ही चेंडू निर्धाव आहेत. 3 षटकानंतर 41 होते आणि हे 4ही चेंडू निर्धाव. त्यामध्ये एका फलंदाजाला देखील बाद केलाय, स्वप्नीलला बाद केलाय. तर नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय नागेश. पाहूया उरलेल्या 2 चेंडूवरती कशा प्रकारे सामना करेल. आतापर्यंत यशने मात्र 2 यश आपल्या संघासाठी मिळवून दिली. क्षेत्ररक्षण काही अंशी खराब झालंय, परंतु सामन्यामध्ये पुन्हा एकदा पकड निर्माण करून देण्याचं काम इथे यशने केलंय. पुढचा चेंडू नागेशसाठी यशाचा. इथे मात्र नागेशने आल्या आल्या चेंडूला दाखवलाय आसमान. आसमानी टोला, चेंडू जातोय सीमारेषेला गवसणी घालणारा. खणखणीत षटकार 6 धावेंसाठी. इथे 4 चेंडूवरती एकही धाव खर्च केली नाही, परंतु 5व्या चेंडूवरती नागेशच्या बॅटमधून आलेला षटकार. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 47 धावा, 47 रन्स. चेंडू द्या. 47 धावा झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये हे 4थं सुरू आहे. आतापर्यंत 47 धावा झाल्यात. चांगलं असं नियोजन, चांगलं असं आयोजन, चांगली सुरू असलेली लढत दोन्ही संघांमध्ये. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे मात्र जोरदार अपील केली जाते. पुन्हा एकदा अपील इथे फेटाळून दिली जाते. हा, समोरचे खेळाडू बसलेले आहेत ना तिकडे डाव्या बाजूला नेटचे इथे, त्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही आता इकडे येऊन बसा, कारण तिथे प्रॅक्टिस सेशन सुरू आहे. आणि आपल्याला विनंती आहे की हे डगआउट किंवा हे व्यासपीठ, या व्यासपीठावरती येऊन आपण स्थानपन्न व्हा. आणि खेळाडूंना विनंती असेल की आपण इकडच्या बाजूला या, कारण प्रॅक्टिस सेशनमध्ये आपला व्यत्यय नको. आपण फक्त इथे मैदानापुरतीच विचार करूयात. प्रॅक्टिस सेशन तिथे सुरू आहे, त्यामुळे त्यांना डिस्टर्ब होता कामा नये. ते भारताचं भविष्य आहे आणि भारताच्या भविष्यामध्ये कुठलाही व्यत्यय नको. प्रॅक्टिस तिथे सुरू आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 47 धावा. 2 फलंदाज बाद. षटक क्रमांक 5 ची सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मंगेश. पहिला चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इथे मात्र यशने टिपलाय झेल आणि फलंदाजाचा संपतोय खेळ. फलंदाज इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. आदिनाथ इथे बाद होतोय. मागच्या षटकामध्ये आदिनाथचा सोडलेला यशने झेल, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा यशने आपल्या संघासाठी यश मिळवून दिलंय. आदिनाथचाच इथे झेल टिपलाय.
सागर थरकुडे यांचं शुभागमन होतं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आमचे परम मित्र नागेश यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. डायरेक्ट तिकडे, इथं मध्ये थांबायचंच नाही कोणी, डायरेक्ट मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आणि इथे नागेश सरांचं स्वागत गोलंदाजाने केलंय, एक विकेट मिळून केलाय. पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र हलक्या हाताने समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. दिवसा ढवळ्या धावांची केलेली चोरी, चोरट्या स्वरूपात एक धाव पूर्ण केली. ते एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 48 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये 5वं सुरू आहे. आतापर्यंत 48 धावा झाल्यात. अजूनही 10 चेंडूंचा खेळ पहिल्या डावातील शिल्लक आहे. अजून 10 बॉल शिल्लक आहेत. स्ट्राईकला नागेश. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे मात्र झेल निसटलाय. एक धाव मिळते. नागेशांना एक जीवदान मिळत आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 49 धावा. इथे यष्टीरक्षकाने मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या, परंतु झेल पर्यंत तिथे पोहोचता आलं नाही. धावसंख्या होते ती 49 धावा. अजूनही 9 चेंडूचा खेळ पहिल्या डावातील शिल्लक. पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. मगाशी घेतलेली चोरटी धाव, त्यानंतर एक खणखणीत षटकार 6 धावेंसाठी. क्या बात आहे. ती लॉंगॉनच्या डोक्यावरून हा षटकार खेळला जातोय. निलेशच्या बॅट मधून एक छोटा पॅकेज और बडा धमाका. इथे 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 50 पार. 55 धावा इथे पूर्ण आहेत. 55 धावा इथे आतापर्यंत पूर्ण झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये 5वं सुरू आहे. 55 धावा ज्या आतापर्यंत पूर्ण झाल्यात. पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या लगत. इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे. चांगलं कमबॅक केलं जात आहे. 55 धावा आतापर्यंत झाल्या. 3 फलंदाज नक्कीच बाद आहेत. दिल्ली कॅपिटल्स या संघाची जी अवस्था आपण मैदानामध्ये पाहतोय, त्यामध्ये चांगली फलंदाजी. इथे मात्र पुन्हा एकदा काहीसा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. शरीर भेदक मारा, म्हणजे षटकार मारल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. षटक क्रमांक 5चा खेळ इथे संपुष्टात. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 55 धावा, 3 फलंदाज बाद. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. लास्ट 6 बॉल. या स्पर्धेचं आयोजन नियोजन करत असताना प्रत्येक संघासाठी संघ मालकांनी देखील एक मोठा हात आपल्या या स्पर्धेदरम्यान दिलाय. त्यांचा देखील नामोल्लेख इथे करणं गरजेचं आहे. प्रत्येक टीमशी जी नावं आपण पाहिली तर IPL फॉर्मॅट प्रमाणे प्रत्येक संघाला इथे नावं देण्यात आली. त्यामध्ये CSK, रॉयल चॅलेंज बँगलोर, राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स, कोलकाता नाईट रायडर्स, त्यानंतर मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स, या 8 संघांचा इथे आपण पाहिलं तर समावेश होतोय. आणि त्यासाठी संघ मालकांनी देखील मदतीचा हात आपल्या या स्पर्धेदरम्यान दिलेला आहे. त्यामध्ये इथे षटक क्रमांक 6 ची सुरुवात. पहिला चेंडू हवाई सफर. आणि इथे पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाचं स्वागत षटकाराने केलंय. नागेश यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर एक उत्तुंग षटकार. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 61 धावा. बघा सामना होता कुठे आणि आलाय कुठे. 2 षटकांमध्ये 13 धावा होत्या. त्यानंतर मात्र आदिनाथ आणि नंतर नागेश काय फलंदाजी करतात. पुन्हा एकदा गती परिवर्तन. चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 62. नागेश आणि निलेश डबल एन ची जोडी ही मैदानामध्ये आहे. निलेश यांच्या बॅटमधून देखील एक षटकार आलाय. नागेश यांच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. धावसंख्या वाढवण्यामध्ये दोन्ही फलंदाजांचं सातत्य आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा गती परिवर्तन ओळखलं, परंतु चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. इथे झेल टिपला जाईल आणि फलंदाज 4थ्या क्रमांकाचा इथे झेल बांधून तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन.
CSK संघाचे संघमालक कांताजी खिलारे, त्याचबरोबर रॉयल चॅलेंज बँगलोर अजयजी मारणे, त्याचबरोबर राजस्थान रॉयल्स नवनाथजी जाधव, गुजरात टायटन्स संतोषजी भगत, कलकत्ता नाईट रायडर्स मेनोन सर, त्यानंतर मुंबई इंडियन्स सचिनजी कानगुडे, दिल्ली कॅपिटल संतोषजी जोरी आणि पंजाब किंग्स गणेशजी शिंदे, या सर्वच मान्यवरांनी केलेलं मोलाचं सहकार्य, त्यांचं देखील मनपूर्वक असे आभार. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतोय. हा चेंडू समोरच्या दिशेने आल्या आल्या चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावेंसाठी. काय सुरुवात इथे होते. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 68 धावा. शेवटच्या षटकातील अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 68 धावा झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये शेवटचा आहे, परंतु काय फटका आल्याला सजवलाय. 68 धावा झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा चेंडू आहे. खोदून काढण्याचं काम केलं जाईल, परंतु इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे. किती चेंडू शिल्लक आहेत. लास्ट बॉल आहे. 68 झाल्यात. शेवटचा चेंडू दोन्ही संघांसाठी फार निर्णायक असणार आहे. या चेंडूवरती धावा येणं आणि धावा रोखणं फार महत्वाचं आहे. इथे मात्र चेंडू मिडऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेवरती समाधान न मानता दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव पूर्ण आहे. तिसरीचा प्रयत्न केलाय, परंतु इथे 2च धावा आहेत. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 70. 71 धावेंची गरज. बघा, मी मागाशी पण तुम्हाला सांगितलं होतं की नेटच्या समोर जे बसलेले खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे की आपण इथून थोडंसं बाजूला व्हा. नेटच्या समोर समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला जे नेटच्या समोर प्रेक्षक वर्ग बसलेला आहे त्यांना विनंती आहे. सातत्याने इथे ग्राउंड्समन सांगतायत की तिथे मुलांची प्रॅक्टिस सुरू आहे, त्यामुळे तिथे कुठल्याही खेळाडूला बसून देऊ नका. एखादा चेंडू आपल्याला लागून इजा होऊ शकते. धन्यवाद आपण सहकार्य केल्याबद्दल. आपल्याला इथे भरपूर जागा आहे, इथे आपण येऊन बसू शकता. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 70 धावा. 71 धाव्यांचं इथे लक्ष आहे. आपण पाहतोय चॅम्पियन ट्रॉफी 2023 एक भव्य दिव्य आयोजन आणि त्या आयोजनांमध्येच आजचा पहिला दिवस इथे संपन्न होतोय. ज्याप्रमाणे संघ मालकांनी आपल्याला मुलाचं सहकार्य केलं. त्यांचं देखील आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. मी अजय भाऊ मारणे साहेबांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेचं औचित्य साधून आपल्या भागातील सर्वच क्रिकेटवेडे व्यक्तिमत्व, त्याचबरोबर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील देखील मान्यवरांची या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये उपस्थिती लाभते. त्यांचं देखील आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत केलं जातं. सातत्याने आपल्या या स्पर्धेदरम्यान मोलाचं सहकार्य या मान्यवरांच्या माध्यमातून जे लाभतं आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा देखील दिल्या जात आहेत. आता मारणे साहेबांना एक विनंती असेल की आपण पुढील मॅचचा टॉस पहिल्यांदा संपन्न करूयात. तुमच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. चला, गुजरात आणि त्यांच्या विरोधात बँगलोर
गुजरात आणि बँगलोर. चला दोन्ही संघांचे संघनायक, मी जाऊ का तिथे? गुजरात आणि बँगलोर या दोन्ही संघांमध्ये पुढील मॅचचा टॉस इथे केला जाईल. दोन्ही संघांचे संघनायक. इथे दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिला चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे पंचांनी नो बॉल कळवला. नो बॉल. इथे गोलंदाजाकडून चुकी होते. ओव्हर स्टेपिंगचा आहे. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे. ओके. इथे आता मात्र नामी संधी आहे. उघड्या डोळ्यांनी पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू पाहूया या फ्री हिटच्या चेंडूवरती काय होतंय. इथे पुन्हा एकदा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये तैनात. एक धाव पूर्ण होते. एकाच धावेवरती समाधान. चांगलं क्षेत्ररक्षण इथे केलंय. तर दिल्ली कॅपिटल संघाला देखील चांगलं क्षेत्ररक्षण हे करावंच लागेल, कारण आतापर्यंत 71 धावेंचा इथे पाठलाग आहे. कंपल्सरी चेस हा नियम आहे. 71 धावेंचा पाठलाग आहे. आतापर्यंत 2 धावा झाल्यात पहिल्या चेंडूवरती. पुढचा चेंडू हा चेंडू मात्र डाव्या एसटीच्या बाहेर. पंचांनी इथे गोलंदाजाला दंडित केलाय. जमीनलगत दोन्ही हात समांतर. धावा कळवल्यात अवांतर. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 3 धावा. इथे पुढील मॅचचा टॉस इथे केला जातोय. दोन्ही संघ आतापर्यंत विजयी घोडदौड इथे सुरू ठेवतायत आणि पुढील मॅचचा टॉस इथे केला जाईल. आणि इथे टॉस जिंकलाय बँगलोर रॉयल चॅलेंज. निर्णय काय? बॉलिंग. सुरुवातीला फलंदाजी करत असताना तब्बल 111 धावांपर्यंत मजल मारली. मग आता हा निर्णय बदलण्यामागचं कारण काय? तसं काय निर्णय बदलायचं काही कारण नाही आहे. आम्ही चेसिंगला आमचे प्लेयर बऱ्यापैकी चांगले आहेत, त्यासाठी आम्ही बॉलिंगचा निर्णय घेतला असं माझं तर मत आहे. पहिल्या मॅचमध्ये 111 धावांपर्यंत मजल मारली. त्यामध्ये मनोज साठे या फलंदाजाने 93 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तो उत्तम खेळाडू आहेच. अष्टपैलूच खेळाडू आहे. त्याने बरेच त्याला अनुभव पण चांगला प्रकारचा आहे. बाहेर बरेच मॅच चांगला मोठमोठे खेळतो तो. त्यामुळे त्याच्याबद्दल काही जास्त वक्तव्य बोलायला माझ्या शब्द नाहीच आहे. तसं उत्तमच खेळाडू आहे तो. नक्कीच पुढील मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा. परंतु गुजरात टायटन्स या संघाकडे येईल. पहिली मॅच देखील गोलंदाजी करत असताना आपण यशस्वीरित्या या ठिकाणी विजय मिळवला. जर आपण नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय होता, कारण की मागची मॅच आमच्या गोलंदाजांनी चांगली बॉलिंग केली होती आणि आमचा चेसिंग करायचा हेतू होता. परंतु आता फलंदाजी करायची आहे. प्रतिस्पर्धी संघाने 111 धावांपर्यंत मजल मारली होती आणि त्या संघाकडे बॅटिंग ऑर्डर देखील चांगली आहे. तर या संघाच्या विरोधात किती धावांपर्यंत मजल माराल? 90 रनचं टार्गेट असेल आमचं. कमीत कमी 90 रनांचं टार्गेट. आता मागच्या मॅचमध्ये आपण गोलंदाजी पाहिले, परंतु या मॅचमध्ये आम्हाला तुमची फलंदाजी देखील पाहिजे. तुमचं देखील मनपूर्वक असे आभार. त्यानंतर मी मान्यवरांकडे वळेल की आपण देखील या स्पर्धेदरम्यान उपस्थिती दाखवताय, येताय, शुभेच्छा देण्यासाठी येताय. तर अजूनही आपल्याकडून एक अपेक्षा आहे की या सर्व आयोजन कमिटीला आपल्या गोड शब्दामध्ये या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत. सलग 3 वर्ष सातत्याने पुणे शहरात अतिशय चांगल्या प्रकारे स्पर्धा राजमुद्रा ग्रुपच्या वतीने या ठिकाणी होत आहे. आम्हाला खरोखर आनंद वाटत आहे की एक चांगल्या पद्धतीचे चांगल्या याची पारदर्शी अशी क्रिकेट स्पर्धा आपल्या कोथरूड भागामध्ये पुणे शहरामध्ये ही मंडळी सातत्याने करत आहेत. आमचे बंधू नवनाथ महेंद्र जाधव तसेच प्रमोद कुडले आणि त्यांचे सर्व सहकारी हे सर्वांना सोबत घेऊन अतिशय चांगल्या प्रकारच्या क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी भरवतात आणि त्यांचा नावलौकिक या स्पर्धेचा पुणे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आहे आणि त्यांना कायमच आमच्या शुभेच्छा राहतील. थँक्यू. नक्कीच चांगल्या शुभेच्छा आणि सर्वच आयोजन कमिटीला दिलेले शुभ आशीर्वाद. सर्वच मान्यवरांचे पुन्हा एकदा मी मनपूर्वक असे आभार व्यक्त करेल. पुढील मॅचकडे आपण नक्कीच वळू आणि मान्यवरांना विनंती असेल आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पुढील मॅच मैदानामध्ये अगदी मोक्याच्या क्षणावरती येऊन आपण आलेली पाहतोय. 70 धावेंचा पाठलाग इथे मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत सुरुवातीलाच आघाडीच्या दोन्ही बॅटरने केलेली सुरुवात आपण पाहतोय. 70 धावा पहिल्या 4 बॉलला ओव्हर झाली का नाही?
आतापर्यंत 18 धावा, म्हणजे सुरुवातच इथे धूमधडाक्यामध्ये केली आहे. पुढचा चेंडू, इथे मात्र चेंडू उजव्या यष्टीच्या लगतचा आहे, कुठल्याही प्रकारची धाव नसेल. इथे मात्र चेंडू निर्धाव आहे, डॉट बॉल आहे. मान्यवरांची उपस्थिती आपल्याला सातत्याने लाभते. सर्व मान्यवरांच्या माध्यमातून शुभ आशीर्वाद या स्पर्धेदरम्यान आयोजन कमिटीला देखील दिले जातात. सर्व खेळाडूंना देखील चांगल्या शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून दिले जात आहेत. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा वाईड बॉल जातोय. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 19 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 19 धावांचा एक खर्ची गोलंदाजी आपल्याला गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 70 धावांचा इथे पाठलाग आहे, 71. आणि आतापर्यंत 19 धावा या पहिल्याच षटकामध्ये. अजूनही ते षटक पूर्ण होणं बाकी आहे. पुढचा चेंडू, डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र तो प्रयत्न फसतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर बिनबाद 19 धावा. इथे दोन्ही संघांना जिंकणं फार महत्वाचं आहे. दोन्ही संघांना आपलं आव्हान जर का इथे टिकून ठेवायचं असेल तर ही मॅच जिंकणं फार गरजेचं आहे. कारण दोन्ही संघांनी पहिली एक एक मॅच गमावलेली आहे, त्यामुळे ही मॅच त्यांना कमवावीच लागेल, ही जिंकावीच लागेल. अन्यथा त्यांचं आव्हान इथे काही अंशी संपुष्टात येईल. आतापर्यंत पंजाब किंग्स या संघाने दोन्ही मॅच जिंकून बाद फेरीपर्यंतचा प्रवास अगदी सुखकर या ठिकाणी पार पाडलाय. पाहूया यानंतरची मॅच देखील दोन्ही संघांनी विजय नोंदवलेला आहे. त्यामधील अजून एक संघ हा बाद फेरीपर्यंत प्रवेश अगदी दिमाखात करेल. इथे मात्र स्विचिटचा प्रयत्न. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. मंगेश इथे गोलंदाजी मार्कवरती आहे आणि स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर यश जाधव इथे आपण पाहतोय स्ट्राईकला सज्ज आहे. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे, निर्धाव आहे. गतवर्षी यशने केलेली फलंदाजी गोलंदाजी आपण पाहिलीच असेल, परंतु या वर्षी मात्र तो फॉर्म त्याचा दिसत नाहीये. म्हणजे जसे मोठे फटके यायला पाहिजेत ते अजूनही आलेले नाही. परंतु फक्त बोलायची खोटी. चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. सीमारेषेला गवसणी घालणारा एक उतुंग बहारदार टोला. षटकार 6 धावेंसाठी. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. अगदी फटक्यामध्ये लावलंय वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार 6 धावेंसाठी. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 25 धावा. अशा फटक्यांसाठीच यशला ओळखलं जातं. पुढचा चेंडू मंगेशाचा. इथे स्विचिटचा प्रयत्न. इथे तो प्रयत्न फसला जातोय, परंतु एक धाव त्या दरम्यान मिळेल. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षण वारंवार खराब होत आहे. इथे एका धावेच्या ऐवजी 2 धावा खर्च केल्या जातात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 27 धावा. धावसंख्या होते ती 27. पुढचा चेंडू मंगेशाचा. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ऑन साईडला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एक धाव त्या दरम्यान मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 28 धावा. आयोजकांच्या वतीने जो प्लॅटफॉर्म इथे उभा केला जातोय, प्रत्येक नवीन खेळाडूला देखील एक चांगली नामी संधी आहे आणि त्या संधीचं सोनं प्रत्येक खेळाडूला करणं गरजेचं आहे. इथे देखील चेंडू फुलटॉस. खराब चेंडू आणि हॅलो. षटक क्रमांक इथे 3 ची सुरुवात होते आणि 3 ची सुरुवात देखील अवांतर धावेने.
इथे केली जाते. अवंतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. षटक क्रमांक मैदानामध्ये 3. गोलंदाजी मार्क वरती आपण शेखर यांना पाहतोय. तिसऱ्या षटकाची सुरुवात देखील अवंतर धावेने होते. धावसंख्या होते ती 35 धावा. पुढचा चेंडू, हा चेंडू देखील उजव्या इष्टीच्या बाहेर. पुन्हा एकदा वाईड बॉलचा कॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे अवंतर आहेत. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, परंतु डिस्टन्स इथे योग्य रीतीने गाठलं जात आहे. यशच्या बॅट मधून स्विच हिटचा फटका. षटकार 6 धावेंसाठी. ते गोलंदाज काहीसा फिट दिसत नाहीये. त्याचमुळे आपण पाहिलं तर ही गोलंदाजी काहीशी खर्चिक होते, कारण एकाच चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या. धावसंख्या होते ती 42 धावा. ते 70 धावेंचा पाठलाग आहे. आणि राजस्थान संघ जर आपण पाहिला तर आता विजयाच्या दिशेने अगदी वेगात वाटचाल करतोय, कारण आघाडीचे दोन्ही बॅटर दोन्ही बाजूने आक्रमण सुरू आहे. एका बाजूने यश आणि दुसऱ्या बाजूने अविनाश. ती दोन्ही फलंदाज ते वेगात धावा बनवण्याचा प्रयत्न आहे. ते डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू जातोय अवंतर धावेसाठी. अवंतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 43 धावा. 43 रन्स. 43 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही 28 धावेंची गरज आहे. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा षटकार. जे गोलंदाजाच्या माइंडसेटशी इथे खेळलं जात आहे. आणि यशच्या बॅटमधून बघा, ज्या फलंदाजीसाठी यश ओळखला जातो तो आता फार वेळानंतर बहरात आलाय. तर सकाळपासून त्याची बॅट शांत होती, गोलंदाजी देखील म्हणावी तशी नव्हती. परंतु मोक्याच्या क्षणी ज्यावेळेस संघाला गरज आहे त्यावेळेस मात्र यशची बॅट बोलायला लागले. चौकार षटकारांची भाषा बोलते. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 49 धावा. अजून 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या तिसऱ्या षटकातील. 49 धावा झाल्यात. एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र डॉट बॉल आहे. आता एकदा बॅट वरती चेंडू यायला लागले ना की ते सरळ हाताने काय उलट्या हाताने जशी बॅट फिरवतील तसे बॅट वरती येतील. जे एखादा नशीब चालू झालं ना की त्याला कोणी रोखू शकत नाही. कशीही येतात धावा. आता परत डान्सिंग डाऊन द विकेट. बघा आता ते कशीही मारतील ना तरी सुद्धा येणार आहे. आणि मला वाटतं माझं बोलणं त्यांना इथे चेंडू आलाय का, बरोबर माझ्याकडे आला होता चेंडू. येस सर, धन्यवाद. म्हणजे माझा राग आलाय का काय केलं ती कळलं नाही. आला आला चेंडू तुमच्याकडे येईल. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 55 धावा. बघा आता ज्या पद्धतीने खेळतायत, ज्या दिशेने चेंडू टोलवणार आहे तो सीमारेषा पारच आहे. सरळ हाताने षटकार येत आहेत, उलट्या हाताने षटकार येत आहेत. पुन्हा एकदा बिग हिट. आणि मला वाटतं आजच्या दिवसभरातील सर्वात दूरवरचा षटकार. क्या बात आहे. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. तर तो चेंडू आणायला पण आयोजक जाणार नाही, एवढा लांब गेला. पलीकडच्या रोडवरती चेंडू गेला असेल. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 61 धावा. आता फक्त 10 धावेंची गरज आहे. फक्त 10 करायच्यात. पुन्हा एकदा स्विच हिट. बघा एकदा सरळ हाताने उलट्या हाताने जिकडे म्हणाल तिकडे धावा येतात आणि खोऱ्याने आल्यात. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 65. अजूनही 6 धावेंची गरज आहे. तर दिल्ली कॅपिटल्स या संघाने मात्र जी धावा उभ्या करण्याचा प्रयत्न केला त्याला डिफेंड मात्र करता आलं. नवीन गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती येतोय. मला वाटतं या स्पर्धेतील सर्वात यंग खेळाडू इथे गोलंदाजी मार्क वरती आहे, निखिल. तर पाहूया सर्वात यंग खेळाडू आहे. निखिल इथे गोलंदाजी मार्क वरती. बघा आयोजकांनी जो प्लॅटफॉर्म याच खेळाडूंसाठी उभा केलेला आहे. तर जे जुने जाणते खेळाडू आहेत त्यांना अशा प्लॅटफॉर्मची गरज नाही, परंतु असे जे उद्योन्मुख खेळाडू आहेत त्या खेळाडूंसाठी इथे हा प्लॅटफॉर्म उभा आहे. पाहूया निखिल कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू
वा, पहिला चेंडू तर अगदी चेंडू वळण दिलंय. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू आहे परंतु वळण दिलंय. इथे जर का यशची विकेट काढली हॅलो तर जीवनातील सर्वात महत्वपूर्ण विकेट पहिल्याच मॅच मध्ये ते मिळवल्याचा आनंद त्याचा पाहायला मिळेल. पाहूया इथे मॅच संपली. इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार आहे. मॅच मात्र इथे संपुष्टात 4 आहेत. चला अजूनही हॅलो, अजूनही एका धावेची गरज आहे. अजूनही एक धाव आहे. किती आहेत? 70 झाल्यात, एक करायचे. स्वप्नीलाला अजूनही एक संधी आहे. किती झाले त्याचे? 42 धावेंवरती यश इथे नाबाद आहे. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडू मला वाटतं एक चेंडू तो व्यवस्थित राहिला असता, तो पण राहून दिला नाही. आता हा चेंडू आणायला कोणी जाणार नाही. षटकाराने मॅच इथे संपवली आहे आणि राजस्थान रॉयल्स या संघाचं अजूनही आव्हान टिकून आहे. परंतु दिल्ली कॅपिटल्स या संघाचं मात्र आव्हान काहीसं अडचणीत आले. सचिनजी मनारे कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. सचिनजी मनारे, आपण मागच्या मॅच मध्ये मागच्या सकाळपासूनच्या मॅचेस इथे संपन्न झाल्या त्यामधील मॅन ऑफ द मॅच हे किताब देखील इथे देऊन खेळाडूंचा सन्मान करणार आहे. पहिल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच महेंद्र जाधव. चला, महेंद्र जाधव. दुसऱ्या मॅच मध्ये मनोज. तिसऱ्या मॅच मध्ये प्रमोद. चौथ्या मॅच मध्ये उमेद. चौथ्या मॅच मध्ये उमेद नसेल. चौथ्या मॅच मध्ये यांच्या टायटन्स मधला कोण होता? समर्थ. समर्थ. त्यानंतर पाचव्या मॅच मध्ये उमेद. सहाव्या मॅच मध्ये किशन राठोड आणि आत्ताच्या मॅच मध्ये यश. शेवटची मॅच आहे का याच्यानंतर? चला अजून एक मॅच आहे ना, चला पटकन खेळा. शेवटची मॅच आहे आजच्या दिवसातील. चला म्हणजे वेळेत आपलं शेड्यूल इथं पूर्ण झालंय. कारण 4:30 वाजलेत. आपण थोडंसं पटकन खेळा म्हणजे 6 ओव्हरला दुसऱ्या डावामध्ये कोणालाही प्रॉब्लेम येणार नाही. चला, राजस्थान रॉयल्स आपलं डगआउट लगेच खाली करा. तिथे डगआउट दुसऱ्या संघाला द्या आणि पटकन क्षेत्ररक्षणासाठी बँगलोर रॉयल चॅलेंज. आरसीबी संघाचे अतिरिक्त खेळाडू, चला पटकन या इथे. आरसीबी संघांचे अतिरिक्त खेळाडू, अन्यथा मॅच सुरू होत नाहीये.
चला मॅन ऑफ द मॅच इथे द्यायचं आहेत का? चला महेंद्र जाधव सर, चला पहिल्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी या. महेंद्र जाधव पहिल्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच घ्यायला या. चला लगेच. चला सर्व मान्यवरांनी. कपिलजी पवळे सर चला. कपिल सर इथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण देखील यायचं आहे. मान्यवरांच्या यादीमध्ये तुमचं देखील नाव आहे आणि बाकीचे सर्वच मान्यवर इथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन इथे खेळाडूचा सन्मान करण्यात येईल. पहिल्या मॅच मध्ये महेंद्र जाधव इथे पहिल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच हा किताब इथे स्वीकारेल.